आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण तुमचा ईएमआय आता कमी होणार आहे। होम लोन पासून ते कार लोन पर्यंत सर्व स्वस्त होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 0.25% ने कमी करून 6% केलाय। तर बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये घट झाल्याने कर्जाचा ईएमआय हा कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्याने ईएमआय वाढतो। रेपो रेट कमी झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला। तर आरबीआयच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर होम लोन आणि कार लोन स्वस्त होणार आहे। रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळणार आहे। नवीन कर्ज घेणं स्वस्त होणार आहे। व्यवसाय आणि नोकऱ्यांच्या संधी वाढतील। अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि मंदीपासून वाचण्याची शक्यता आहे। आणि आता वळतोय पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये एनआयए कोठडीमध्ये ठेवलं जाईल, त्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला मुंबईमध्ये आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीतच ठेवलं जाईल अशी देखील माहिती समोर येते। दिल्ली आणि मुंबईतील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना 2008च्या मुंबई हल्ल्यामध्ये 166 लोकांचा जीव गेला होता। तर तहव्वूर राणा हा नेमका कोण आहे आपण पाहतोय। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टर माइंड आहे। तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोमध्ये एफबीआय कडून राणाला अटक करण्यात आली। दहशतवादी तहव्वूर राणा हा 15 वर्षांपूर्वी शिकागोमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा हा सूत्रधार होता। वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणामध्ये राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्यावर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट। 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सदानंद दाते यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता। तर राणाला भारतामध्ये आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दाते यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सदानंद दाते यांनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होतं। तर हल्ल्यामध्ये स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे देखील प्राण वाचवले होते। वळतोय पुढे। भोरमधील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केला। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी, आपण पाहूया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या बनेश्वर मंदिराच्या रस्त्यासंदर्भात सुप्रियाताई ज्या आहेत त्या बेमुदत धरणे आंदोलनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेत। माझ्यासोबत ताई आहेत। ताई, खरं तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल, या रस्त्यासंदर्भात तुम्ही गेले अनेक दिवस पाठपुरावा करता, आता धरणे आंदोलनाला हा दुसरा मार्गच राहिला नाही। दुसरा मार्गच राहिला नाही। सगळ्यांना विनवण्या करून थकून गेलो आम्ही। बनेश्वरच्या संदर्भात तुम्ही आता बेमुदत काय थांबणार, किती काय आश्वासन मिळेपर्यंत? आता बघूया सरकार काय म्हणते। आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले, बघू जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही। आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती, त्याच्यात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे
माझी दुर्दैव आहे की मला हे शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली, त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. आणि आता एक धक्कादायक अपडेट समोर येते. राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती समोर येते. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट आपण पाहतोय. राज्यभरामध्ये खळबळ माजवणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजारी या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी असल्याचं समोर येत आहे. आणि विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आता राजकीय साटलोट या प्रकरणामध्ये समोर येते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवलेली आहे. हे पुजारी नेमके कोण आहेत, त्यांची नावं देखील आता समोर येणार आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी. आपण पाहूयात. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. जवळपास ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, तर यातील काही आरोपी देखील फरार आहेत. ह्याच्यामध्ये सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे काही पुजाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे. काय ड्रग्ज प्रकरण आहे, काय नेमकं त्याचं स्टेटस आहे, जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्ज संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक केली होती. जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत, हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. तुळजापूर परिसरातील सर्व नागरिक, धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना हेच आव्हान आहे की या ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलीस अतिशय निष्पक्षपणे, कठोरपणे सर्व कारवाई करत आहेत आणि कोणाचीही गय याच्यामध्ये निश्चितपणे केली जाणार नाही. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट अवतार पुरुष म्हणत स्तुती सुमनं उधळली आहेत. मोदींमुळे देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत कंगनाने काँग्रेसवर टीका केली आहे. तर मोदींचं कौतुक तिनं केलंय. भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं असं कंगना म्हणाली आहे. मागील काही दिवसात माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण होते. अशातच पक्षाच्या बैठकीला उशिरा पोहोचलेल्या कृषी मंत्र्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलंय. पक्षाची अडचण होईल अशी वक्तव्य टाळा, त्याचप्रमाणे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात पवारांनी खडेबोल सुनावले. मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे. या संदर्भात संदीप देशपांडे यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचा यात काहीही संबंध आहे का याचा तपास केला जातोय. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शिर्डीतून पकडलेल्या 4 भिक्षुकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयाला रात्री उशिरा भेट दिली आहे. यावेळी लंकेंनी पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याची टीका लंके यांनी केली आहे. घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. सोनं आता 88,500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय. मात्र चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचे दर 1,200 रुपयांनी वाढले आहेत. चांदी आता 91,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
मुंबईकरांना सलग तिसरा धक्का बसलाय. तर डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानंतर सीएनजी पीएनजीचे दर देखील वाढलेत. पीएनजीचे दर हे 1 रुपयानं तर सीएनजीचे दर हे 1.5 रुपये प्रति किलो प्रमाणे वाढवण्यात आलेत. मुंबईमध्ये हा निर्णय अनुक्रमे 8 आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होईल. आता फक्त QR कोड आणि फेस आयडीच्या मदतीने ओळख पटवता येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी नवीन ॲप लॉन्च केलंय. अनेकदा ओळखपत्रासाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं. मात्र तेव्हा आता आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी आता केंद्राने नवीन ॲप लॉन्च केलंय. ॲपल आयफोन, आयपॅड, मॅकबुक सारख्या डिव्हाइसेस साठी आता केंद्राने अलर्ट जारी केला. ॲपलच्या डिव्हाइसेसमध्ये अनेक कमतरता आहेत, त्यामुळे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात. आता असा इशारा केंद्राने दिलाय. गेल्या काही काळामध्ये ॲपलचे डिव्हाइस हॅक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी MHT CETला सुरुवात झाली आहे. यंदा 7,64,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा होते. 9 ते 17 एप्रिल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अर्थात PCB गटाची परीक्षा होणार आहे. राज्यात नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मूल्यदर लागू असतो. मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यात तफावत असल्याने जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो. ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनर दर लागू करण्यासाठी विचार सुरू आहे. एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्यात. या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे पुलाच्या नियोजित पाडकामासाठी हरकती मागवण्यात आल्यात. तर हरकती न आल्यास पुढील 4 ते 5 दिवसात पाडकामाला सुरुवात होणार आहे. गेल्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे. तानसा, भातसा, मोडक सागर या धरणांनी तळ गाठलाय. या धरणांमध्ये केवळ 33.57% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पाणी टंचाई जाणवू शकते. तर भातसामधील राखीव पाणी साठा मुंबई महानगरपालिकेने मागवलाय. धाराशिवमधील उस्मानपुरा भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. 8 दिवस पाणी येत नसल्याने महिला पाणी टंचाईने त्रस्त झाल्यात. तर नगर परिषदेकडून 5 ते 6 दिवसाला पाणी पुरवठा केला जात असून टंचाई स्थिती नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. नगर परिषदेने कमीत कमी 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी महिलांनी केली आहे. अकोल्यामध्ये वाडीव हद्दीतील खडकी आणि मलकापूर परिसरामध्ये 10 दिवसांपासून पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. उन्हाळा लागल्याने बोरिंगच्या पाण्याची पातळी देखील आता खालावत चालली आहे. अशातच महानगरपालिकेकडून 4 ते 5 दिवस सांगून 10 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येतो. बीडमधील बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव प्रकल्प आणि नारायणगड प्रकल्पातील पाण्याने तळ गाठलाय. तलावातील पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात येणारी मोटर काढून घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज निकाल येणार आहे. त्यामुळे कोरटकरची जामिनावर सुटका होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. रुग्णालयाच्या रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध असेल. सोबतच रुग्णालय परिसरामध्ये कुठलाही वादग्रस्त मजकूर लावण्यास मनाई आहे. हा आदेश पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी लागू असेल. उन्हाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्गांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील उच्च आर्द्रता आणि वाढतं तापमान यामुळे संसर्ग पसरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होतं. त्यामुळे या काळामध्ये सुती कपडे वापरण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. जालन्यातील शिरढोण गावामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. अनेक शेतकरी पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर JCB चालवतात. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात.
विहिरीने तळ गाठलाय, तर याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर होतोय. पुढील 2 महिने या मोसंबी बागा वाचवण्याचं मोठं आव्हान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. त्यामुळे हे शेतकरी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा करतायत. सरकार त्यांना आता कशी मदत करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार गेलाय. राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यामध्ये झाली आहे. 44.1 अंश सेल्सिअस एवढं तापमान काल नोंदवण्यात आलं. मुंबईसह किनारपट्टी भागामध्ये तुलनेनं तापमान कमी आहे. मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. 2 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील तापमानाचा पारा 41 अंश पार झालाय. तर पुढील काळामध्ये तापमानामध्ये अजून वाढ होणार असल्याने आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जाते. तापमानाचा चढता क्रम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय. यवतमाळ जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडलेला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळल्याने नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम झालाय. सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर बाजारपेठेत वर्दळ दिसते. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केलाय. महाराष्ट्रात देखील समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज जाहीर करण्यात आलाय. विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथमध्येच अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालाय. शहराच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या पत्र्याच्या अनधिकृत गाळ्यांवर 2 महिन्यांपासून कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक करतंय काय असा प्रश्न विचारला जातोय. आणि आता एक वेगळी बातमी आहे शिर्डीमधून. शिर्डीमध्ये एक भिकारी सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण ठरलंय पोलिसांनाही अवाक करणारं त्याचं फाडफाड इंग्रजी आणि त्यानं केलेला दावा. आपण इस्रोचा माजी अधिकारी असल्याचं हा भिकारी म्हणतोय. भिकाऱ्याच्या धरपकड मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या या 60 वर्षीय भिकाऱ्याचं नाव आहे KS नारायण. 2008 साली स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर आपण नियमित शिर्डीला येतो. मात्र यावेळी नाशिकमध्ये माझे पैसे चोरीला गेल्याने शिर्डीमध्ये भीक मागत असल्याचं त्यानं म्हटलंय. पोलिसांनी या दाव्याची पुष्टी केली नाहीये आणि असं कृत्य न करण्याच्या अटीवर पोलिसांनी त्याला सोडून दिलाय. No, I have lost some paisa in Nasik. I got my pension yesterday. I take only just 1,000 rupees. I want to go today train evening. My elder son is in UK actually. United Kingdom. Your qualification? I am MCOM. I was working in ISRO. Working in? I was working in ISRO, Indian Space Research Organization. I was working in the purchase division in PSLV project. PSLV, GSLV, Chandrayaan, all project purchase I was working. ISRO? Yes, everybody knows me. खरं तर पैसे चोरीला गेले होते म्हणून या व्यक्तीने पोलिसांची मदत का नाही घेतली हा खरा प्रश्न आहे. वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलाय. एका मुजोर प्रवाशाने थेट मेट्रोतच दारू पार्टी रंगवली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होतोय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना घेऊन उकडलेला अंड अशा दिमाखामध्ये एक तरुण या व्हिडिओमध्ये दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता पुन्हा दिल्ली मेट्रो प्रशासन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं.
आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 24 वर्षीय युवा फलंदाज प्रियांश आर्यन वादळी शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून त्याने घेतलंय आणि त्याने संघाला 219 धावांच्या मोठ्या धाव संख्येपर्यंत नेलंय. शिवाय 39 चेंडूमध्ये शतक झळकावून तो IPLच्या इतिहासामध्ये सर्वात जलद शतक करणारा संयुक्त चौथा फलंदाज बनलाय. या बाबतीत प्रियांशने सनरायझर्स हैदराबादच्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडची बरोबरी केली आहे. IPL मध्ये पंजाब किंग्सनं घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवलेला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सनं गेल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केलं आणि चेन्नई सुपर किंग्सचा 18 धावांनी पराभव केला. यंदाच्या IPL मध्ये वाढत्या टीकेदरम्यान MS धोनी 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय. मात्र संघाला विजय मिळवून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. त्याने 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली.